ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आहे आणि एक नजर आत्ताच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज्यभरात आज 10 दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप. अनंत चतुर्दशीसाठी मुंबईसह राज्यात जय्यत तयारी. मुंबईतील 3000 पोलीस अधिकारी तर पुण्यातही अनेक मार्ग बंद. नो पार्किंग झोनही असणार. उपराजधानी नागपुरात देखील पोलीस अलर्ट मोडवर. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी संजीवनी कोमकरच्या पुतण्याची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. तपास सुरू. मीरा रोडमधील ड्रग्ज प्रकरणात हैदराबाद कनेक्शन समोर. स्थानिक पोलिसांची तेलंगणात छापेमारी करत हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती. महिला पोलीस अधिकाऱ्याला दम दिल्याच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांचं स्पष्टीकरण. कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याचे सारवासारव. जी.आर.मुळे मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाला. मनोज जरांगेंचा पुनरुच्चार. तर हैदराबाद गॅझेटनुसार सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवू नका. एबीपी माझाच्या मुलाखतीत भुजबळांचं सरकारला आवाहन. सरकारच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या जी.आर विरोधात कोर्टात जाणार. भुजबळांचा इशारा. तर कोर्टात काही झाल्यास मंडल आयोगालाच चॅलेंज करू. जरांगेंचा पलटवार. जरांगेंचं भूत पवारांनीच उभं केलं. बारामतीतल्या ओबीसी बहुजन एल्गारातून लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. अजित पवारांवरही डागली तोफ. पंतप्रधान मोदी पंजाबसह काश्मीर आणि पूरग्रस्त भागांचा दौरा करणार. गेल्या आठवड्यात पूरपरिस्थितीमुळे मोठी जीवितहानी. कोट्यावधींचं नुकसान झाल्याची आकडेवारी समोर. डोनाल्ड ट्रम्पची मुजोरी उतरली मंत्र्यांमध्ये. भारत चूक कबूल करून माफी मागेल आणि करार करेल असं अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांचं वक्तव्य. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात लुकआउट नोटीस जारी. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. तर हेडलाईन्स नंतर यानंतर आपण पाहूयात सिद्धिविनायक बाप्पाची आरती. सच्चिद धन चिंतामणी जय जय ओंकार.